कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वारणा नदीच्या सावर्डे मांगले पुलावरील बंधाऱ्याचे अज्ञात लोकांनी बर्गे काढल्याने पाण्याची पातळी खाली जात असल्याचं लक्षात येताच याबाबत कोडोली व शिराळा पोलिसात तक्रार दाखल केली। पाण्याची पातळी कमी झाल्यानं वारणा प्रकल्प अंतर्गत सावर्डे तालुका पन्हाळा, मांगले तालुका शिराळा येथे वारणा नदीवरील असलेल्या कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्यामध्ये बसवलेले लोखंडी बर्गे अज्ञातांनी काढल्याबाबत शिराळा व कोडोली पोलीस ठाण्यात पाटबंधारे खात्याचे वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे। अज्ञातांनी धरणाचे बर्गे काढल्यानं नदीचे पाणी पातळी झपाट्याने कमी झाली असून अनेक उपसा सिंचन पंपांना तसेच गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत पंपांना पाणी कमी पडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। वारणा नदीवरील मांगले सावर्डे कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्यामध्ये रब्बी व उन्हाळी हंगाम 2025-26च्या सिंचनाकरिता पाणीसाठा करण्यासाठी बसवलेले लोखंडी बर्गे त्या परिसरातील काही अज्ञात लोकांनी रात्रीच्या वेळेस काढल्यामुळे बंधाऱ्यातील पाणी पातळी कमी झाली आहे। त्याच्यामुळे मोरगा नदीतील पाणी फुगवट्याची पातळी कमी झाल्यानं शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यात अडचण निर्माण झाली आहे। तरी वरील प्रकरणी सरकारने मालमत्तेची हानी करणे व सरकारी कामात अडथळा आणणे बाबतची कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पाटबंधारे शाखा क्रमांक 1 कोडोलीच्या शाखा अभियंता नेहा देसाई यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात केली आहे।